कोकणामध्ये साजरा होणारा शिमगोत्सव येत्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे। लगेचच आता होळी सणाला देखील अवघ्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण कोकणवासियांना आता ह्या शिमगोत्सवाचे वेध लागल्याचं पाहायला मिळतंय। कोकणामध्ये शिमगोत्सवाचे हे सगळीकडे वेध लागले असून प्रत्येक कोकणी माणसाला शिमगा हा जिव्हाळ्याचा सण असतो। प्रत्येक गावागावामध्ये हा शिमगा सण मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरा होतो। कोकणामधील अनेक गावांमध्ये शिवरीची होळी देखील उभारली जाते। ढोल ताशांच्या गजरात मानकरी गावकरी नागरिक मोठ्या संख्येने ही होळी नेण्यासाठी एकत्र येतात। रत्नागिरीमधील नवलाई मित्रमंडळ बाजारपेठ आणि जय हनुमान नवलाई मित्रमंडळ बाजारपेठ यांची मानाची होळी आहे। फाग पंचमीच्या दिवशी ही होळी बाजारपेठेमध्ये उभी केली जाईल। एकंदरीतच कोकणात शिमगोत्सवाचे हे वेध लागले। प्रत्येक गावागावात गावकरी मंडळी एकत्र होळी आणण्यासाठी जमत असल्याचं देखील आता पाहायला मिळतंय। हॅलो, नमस्कार। पहिला प्रथम मी शिमगोत्सवाच्या सर्व कोकणी माणसांना हार्दिक शुभेच्छा। पहिला प्रथम मी बोलतोय की आमच्या बाजारपेठ नवलाई मित्रमंडळ, हनुमान नवलाई मित्रमंडळ, सर्व नवलाई मित्रमंडळ जिथे मानाची होळी आपण जिथे म्हणतो ती मानाची होळी आम्ही इथे आणण्यासाठी आलेलो आहोत। सर्व मित्रमंडळांना घेऊन आणि साधारणपणे आमच्या माहितीप्रमाणे मंगळवारी आम्हाला ती आमच्या त्या जागेवर म्हणजे नवलाई तलावाचं जे मानाचं स्थान आहे तिथे आम्ही जी होळी उभी करणार आहोत तिथे आम्ही एकत्रपणे सर्वांचा उत्सव साजरा करणार आहोत। आणि यासाठी आम्ही सगळे होळी तोडण्यासाठी आम्हाला कोकणातल्या सर्वसामान्य लोकांना शिवरीची होळी म्हणून एक प्रख्यात आहे, त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत। आणि सगळ्यांना घेऊन आम्ही आता सगळ्या गाडीत बसून सगळे कार्यकर्ते आपले सगळे नागरिक यांना घेऊन आम्ही या कैलास गावखडकर याच्या म्हणजे कदमवाडी इथं आम्ही आलेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही होळी घेऊन जाण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत।